तर मित्रांनो आता सर कडून परमिशन मिळालेलं आहे मुख्याध्यापक सरांकडून। तर आता कुणी काहीच म्हणू शकत नाही। मित्रांनो हे बघू शकता, हे म्हणत आहेत मला की आम्हाला देखील व्हिडिओ मध्ये घ्या। तर मित्रांनो हे आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, यांचं नाव आहे भौसे सर। पांढरा रंग शांततेचा मान, केशरी रंग त्यागाचा, पांढरा रंग शांततेचा मान, हिरवा रंग समृद्धीचा तिरंगा आहे भारताची शान, हिरवा रंग समृद्धीचा तिरंगा आहे भारताची शान। वीरांच्या बलिदानातून फुलला स्वातंत्र्याचा हा दिवस महान, वीरांच्या बलिदानातून फुलला स्वातंत्र्याचा हा दिवस महान। म्हणूनच म्हणे सारे माझा भारत देश महान, माझा भारत देश महान। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन। सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रांनो मी सकाळी सकाळी आवरून निघालेलो आहे तयार होऊन आमच्या शाळेकडती। तर मित्रांनो आता मला थोडासा उशीर देखील होऊ शकतो, कारण की मी शेतामध्ये राहत असतो। हे बघू शकता, हे आता जंगल खातं आहे मित्रांनो। या जंगल खात्यामधून मी जात आहे माझ्या शाळेकडती। चला आज मित्रांनो मस्तपैकी एक नंबर माझ्या मित्रांसोबत व्हिडिओ काढणार आहे। माझे मित्र मला म्हणत होते की आम्हाला देखील व्हिडिओमध्ये घे, तर त्यांना देखील आज व्हिडिओमध्ये घेणार आहे मी। तर सर्वात अगोदर आम्ही काय करणार आहे, सरकडून परमिशन घेणार आहे की सर आम्ही रॅलीचा व्हिडिओ काढू शकू का, म्हणजे काढू का? तर मग सरनं परमिशन दिलं की मित्रांनो सर्व रॅली सर्व काही तुम्हाला फिरून दाखवतो, आमची शाळा वगैरे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मात्र अगोदर मी सरचं परमिशन घेतो। बघा मित्रांनो सकाळचं किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे। आणि हे आहे आमचा तालुका। तर मला इथून तिकडे जायचं आहे माझ्या तालुक्यामध्ये। मी आता तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो शाळेवरती भेटणार आहे, टेन्शन नका घेऊ। इथून मित्रांनो तुम्हाला औंढा दिसत असेल, थांबा तुम्हाला औंढा दाखवतो। हे बघू शकता, हे आमचं औंढा शहर आहे। तर शेवटी मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे शाळेवरती। तर मला लगेच माझे मित्र भेटलेले आहेत आणि हे कॉलेजचे मित्र आहेत। तर दुसरे देखील मित्र भेटलेले आहेत। हे बघू शकता, हे मित्रांनो अ वर्गातले माझे मित्र। आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हो लाईक करा, फॉलो करा। हो थँक्यू भाऊ। मित्रांनो हे आहे आर्यन। आम्हाला फॉलो करा। हो लाईक करा। आता मित्रांनो आम्ही जाणार आहे शाळेमध्ये। तर आता गेटवरती आलेलो आहे। हे बघू शकता, हे आहे आमच्या शाळेचं गेट आणि ते तिकडे बघू शकता आमची शाळा आहे। आमच्या शाळेचं नाव आहे मित्रांनो नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय। काय रे भाई, हे बघू शकता मला आलोलेलं आहे। तर मित्रांनो आता सर कडून परमिशन मिळालेलं आहे मुख्याध्यापक सरांकडून। तर आता कुणी काहीच म्हणू शकत नाही। तर आता मी म्हणजे जुमात व्हिडिओ काढू शकतो। चला मित्रांनो हे बघू शकता, हे म्हणत आहेत मला की आम्हाला देखील व्हिडिओमध्ये घ्या। हे बघू शकता इतके सारे विद्यार्थी आलेले आहेत आमच्या शाळेमध्ये। ओके भाई, हे बघू शकता हे आमच्या शाळेतले म्हणजे मित्र आहेत माझे। मित्रांनो आता आमच्या शाळेवर ढोलवाले देखील आलेले आहेत आणि ते बघू शकता कांड्या घेऊन उभा आहे ढोलच्या। मित्रांनो बघू शकता इतकी सारी पब्लिक आलेली आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थी देखील खूप आहेत आणि दुसरे व्यक्ती देखील खूप आहेत। हे बघू शकता जे आलेले आहेत झेंडावंदनसाठी। तर तुम्हाला हे बघू शकता इथं झेंडावंदन केलं जातंय, तिथं रांगोळी काढत आहेत मुली। तर मी आता जाणार आहे तिथं आणि तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे। तर मित्रांनो हे आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, यांचं नाव आहे भौसे सर। बघू शकता भौसे सर कोट घालून आलेले आहेत। मित्रांनो आता टिपऱ्या आणि लेझिम घेणार आहेत। ही इकडची जे मुलीची रांग आहे तर ती टिपऱ्यावाली आहे आणि त्या तिकडे मित्रांनो लेझिमवाली बघू शकता। आणि या इथं बँडवाले आहेत मित्रांनो।
कॉलेजचे मित्र आहेत हे बघू शकता. तर बाकी खूप जे बाजूला बसलेले आहेत ते कॉलेजचे आहेत आणि हे विद्यार्थी मित्र आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत. मित्रांनो इथं मला माझे मित्र भेटलेले आहेत आणि म्हणलेले आहेत की आम्हाला देखील व्हिडिओमध्ये घ्या. तर यांना घेतलेलं आहे मी व्हिडिओमध्ये. तुमचे नावं सांगता का एकदा? तुझं नाव काय? आमचे विशाल दराडे, छोटे बंधू, आम्ही आकाश मुदळे. मित्रांनो हे आकाश मोदळे आहेत आणि हे विशाल दराडे आहेत. तर मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे गीतासाठी, भाषणासाठी. तर आता एका विद्यार्थ्यांनी भाषण घेतलेलं आहे, तो कॉलेजचा आहे आणि त्याच्यानंतर मी भाषण घेणार आहे मित्रांनो. तर त्यांनी गीत घेतलेलं आहे. को जगाने जो आपके खून में रगों में दौड़ रहा है, कि आंखों में तूफान और सीने में आग लेके चलते हैं. हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है, हम इतिहास रचने का अरमान लेके चलते हैं. जब हमारा देश आजाद हुआ तब हमने दुनिया को बता दिया कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है. हम टूट सकते हैं लेकिन झुक नहीं सकते. जब अंग्रेजों ने हमें दबाने की कोशिश की तब हमने हिंदुस्तान के सरजमीन पर भगत सिंह, राजगुरु, सुखदेव जैसे शेर पैदा हुए. उन्होंने फांसी के फंदे को अपने गले से लगा लिया, उन्होंने मौत को खुशी खुशी अपना लिया, लेकिन भारत को कभी झुकने नहीं दिया. जब हम आज की तारीख हमें बताती है कि आज जो हमें आजादी मिली है, उस आजादी के लिए हमारे वीरों ने कितनी कुर्बानियां दी है, तब जाके हमें आजादी मिली है. लेकिन मेरा सवाल यह है कि क्या आज हम सच में आजाद हैं? कहीं पे जाति भेद, कहीं पे धर्म भेद, कहीं पे मत भेद, ये चल रहा है हिंदुस्तान में. मुझे शेर और शायरी लिखने का बड़ा शौक है. मैंने कुछ लिखा था कि हिंदू से नफरत ये कुरान नहीं कहता, भारत की मस्जिदें तोड़ो ये श्री राम नहीं कहते. रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, अगर इंसानियत हो जिंदा तो मजबूर की बात नहीं होती. हिंदू है खतरे में, किसी को लगता है मुसलमान है खतरे में. धर्म का चश्मा उतार कर देखो मेरे दोस्त, पता चलेगा कि हिंदुस्तान है खतरे में. हम हिंदुस्तानी हैं, हमारी आंखें हिंदू और मुसलमान नहीं देखती, हमारी आंखें हिंदू और मुसलमान नहीं देखती, हमारी आंखें देखती है सिर्फ और सिर्फ एक इंसान, सिर्फ और सिर्फ एक इंसान. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. थैंक यू सो मच फॉर लिसनिंग. माय नेम इज असलम खान. यू हैज बीन वंडरफुल ऑडियन्स. थैंक यू सो मच. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे भाऊ बहीण मित्रमंडळ व सर्व शिक्षकांना. तर माझं नाव बादल राठोड सिद्धेश्वरचा आहे आणि मी 12th क्लासचा विद्यार्थी आहे. तर मी एक गीत म्हणणार आहे, तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकावी माझी विनंती. पांढरा रंग शांततेचा मान, केशरी रंग त्यागाचा, पांढरा रंग शांततेचा मान, हिरवा रंग समृद्धीचा तिरंगा आहे भारताची शान, हिरवा रंग समृद्धीचा तिरंगा आहे भारताची शान. वीरांच्या बलिदानातून फुलला स्वातंत्र्याचा हा दिवस महान, वीरांच्या बलिदानातून फुलला स्वातंत्र्याचा हा दिवस महान. म्हणूनच म्हणूया सारे माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग दौशे सर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना माझा परिचय करून देतो. मित्रांनो, माझे नाव दिनकर आनंदा डवले, राहणार दरेगाव, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औंढा नागनाथ येथे इयत्ता 10व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे. मित्रांनो, शहीदांनी शतयज्ञ मांडले, वेदेवरती रक्त सांडले, शहीदांनी शतयज्ञ मांडले, वेदेवरती रक्त सांडले, या रक्ताच्या क्षितिजावर आली मंगल लाट, या रक्ताच्या क्षितिजावर आली मंगल लाट. शतकानंतर आज पाहिली रम्य पहाट, शतकानंतर आज पाहिली रम्य पहाट. मित्रांनो, खरोखरच 150 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 ची ही रम्य तेजस्वी पहाट होय. स्वातंत्र्याची अमर तेजस्वी सूर्याला घेऊन उदयाला आली. मित्रांनो, आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे.
आपला प्राण पणाला लावून या मातृभूमीसाठी शहीद होणाऱ्या वीरांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. मित्रांनो, 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्या भारतभूमीवर व्यापार करण्यासाठी पाय ठेवला आणि आपल्या द्रुतनीतीचा वापर करून ते भारताचे राज्यकर्ते बनले. अवघ्या भारत देशात त्यांनी आपले साम्राज्य उभे केले आणि आपण 150 वर्ष त्यांची गुलामगिरी करत राहिलो. मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस राहायचे, आपल्या देशात परक्यासारखे किती दिवस जगायचे असा प्रश्न या भारत मातेच्या शूरवीरांना पडला. म्हणूनच 1857 ला मंगल पांडे यांनी भारतीयांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली आणि सुरुवात झाली स्वातंत्र्य लढ्याची. या लढ्यात उडी टाकणारे देशभक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय, भगतसिंग, राजगुरू, झाशीची राणी अशा अनेक देशभक्तांना माझी आदरपूर्वक श्रद्धांजली. आजादी के लिए जिन्होंने लड़ी कई लड़ाई थी, आजादी के लिए जिन्होंने लड़ी कई लड़ाई थी, आओ करे धन्यवाद उनका जिन्होंने हमें आजादी दिलाई थी. आओ करे धन्यवाद उनका जिन्होंने हमें आजादी दिलाई थी. माय डिअर फ्रेंड्स, आय एम अ इंडियन. मी भारतीय आहे. वी आर प्राऊड ऑफ अवर कंट्री. आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे. आय लव्ह माय इंडिया. माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे. हे वाक्य आपण मोठ्या आदराने जगाला सांगतो. मग या देशाची मान्यता टिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे. मित्रांनो, कधी ऐकलंय का इंग्लंड माता, अमेरिका माता, जगातील कोणत्या देशाला माता म्हणून संबोधताना पाहिले आहे का? मित्रांनो, आपला इंडिया असा एकमेव देश आहे ज्याला आपण भारत माता म्हणतो. इतकी मान्यता या देशाच्या मातीत आहे. अरे, या मातीने तरुण दळपती नेतृत्व असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिले. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई व महात्मा फुले दिले. उंबरठ्यावर बसून शिक्षण घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले. मित्रांनो, आपण या देशात जन्म घेतला, मग त्याच्या विचारांची वार्ता आपण आपल्या खांद्यावर पेलायला नको का, असा प्रश्न मी आजच्या तरुण पिढीला विचारतो. काजू बदाम सोडून आता गुटखा फेमस झाला. काजू बदाम सोडून आता गुटखा फेमस झाला. अजय अक्षय शाहरुख आता विमल खा म्हणाला. अजय अक्षय शाहरुख आता विमल खा म्हणाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, आज जुगार प्रसिद्ध झाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, आता जुगार प्रसिद्ध झाला. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादात मात्र आजचा तरुण वाया गेला. मित्रांनो, सेनापती बापट म्हणायचे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ही गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता. अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता. त्या मरण द्यावयास पूर्ण आपल्या भाऊ राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. शेवटी मी एवढेच म्हणेन की व्यर्थ मत जाने देना उन वीरों का बलिदान. व्यर्थ मत जाने देना उन वीरों का बलिदान, जिन्होंने वतन के खातिर हंसते हंसते दे दिए अपने प्राण. जिन्होंने वतन के खातिर हंसते हंसते दे दिए अपने प्राण. भारत माता की वंदे वंदे. जय जवान. धन्यवाद. मित्रांनो, शेवटी कार्यक्रम पार पडलेला आहे स्वातंत्र्य दिनाचा आणि आता आम्ही घराकडे निघत आहे. तर हे बघा, माझा मित्र आहे, याचे फोटो काढणार आहे मी 2-3. तर तो म्हणलेला आहे मला